आज सुमोटो याचिका दाखल जी आहे ती बदलापूरच्या संपूर्ण प्रकरणावरून झालेली होती। त्या संपूर्ण याचिकेच्या संदर्भात न्यायमूर्ती डेरे पाटील आणि त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाण दोन्ही न्यायमूर्तींनी सरकारला आणि संपूर्ण प्रशासनाला धारेवरती धरलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। याची जर जाणीव तुम्हाला होत नसेल तर याची आम्हाला आठवण तुम्हाला सातत्याने करून द्यावी लागेल, अशा पद्धतीने पोलिसांना झापलेलं आहे। सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क उभा करणारं वाक्य जेव्हा कोर्ट उद्गारतं पोलिसांनी समजून घ्यावं। त्यांनी नोंदवलं की तुम्ही FIR नोंदवलेला नाही बरोबर, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी लूपहोल्स ठेवलेले आहेत। दुसऱ्या पोरीचं विधानच नोंदवलं नव्हतं, तिचं काय म्हणणं आहे तेच नोंदवलं नव्हतं। म्हणजे इतका हलगर्जीपणा पॉलिटिकल प्रेशरशिवाय होऊ शकत नाही। पॉलिटिकल प्रेशरशिवाय इतका हलगर्जीपणाने होऊ शकत नाही। दुसरी गोष्ट, मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की एका पोरीचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नंतर त्या जागी घेऊन गेले, कुठे झालं ते सांग। 3.5-4 वर्षाची पोरगी, तिला काय आठवणार, तिची मानसिक परिस्थिती काय असेल। तिला ह्या ट्रॉमामधनं बाहेर येण्यासाठी सायकेट्रिस्टची ट्रीटमेंट लागणार आहे। म्हणजे सरकार आणि प्रशासन इतकं हलगर्जीपणा करतं, इतकं असंवेदनशील आहे की त्यांना काय वाटतच नाही। माझं तर म्हणणं SIT नेमली ती बरोबर आहे, पण स्टेट जज, हायकोर्ट जज मॉनिटर्ड SIT असावी। कारण का ते दोघं बंधू हे प्रचंड पोचलेले बंधू आहेत। चांगली शाळा आहे, याबद्दल काय वाद नाही, पण जे काय झालं ते दाबण्याचा प्रयत्न झाला। एवढा वेळ लागतो कशाला। मोहिनी जाधवची याचिका, पत्रकार, तिला एखादा म्हणजे समाजसेवक, तिथला नगराध्यक्ष विचारतो, तू तर अशी बातम्या देते जणू काय तुझ्यावरच रेप झालंय। अरे काय भाषा झाली का। सर्वसामान्यांसाठी लढायचं कोणी, शेवटी पत्रकारांची काहीतरी जबाबदारी आहे। पत्रकार तिथे दिवसभर फिरून बातम्या देत असतो, समाजाला उद्बुद्ध करत असतो, समाजाला जागृत करत असतो। ही संवेदनशीलताच कुठं राहिली नाही। एका दिवसात 4-4 बलात्कार होतात। असंवेदनशील सरकार, कुठल्याही मानवी भावना नाही आहेत आणि विकृतीला पाठीशी घालणारं सरकार, असा या सरकारचा एकंदर चेहरा मांडला। कसली माझी लाडकी बहीण, माझी लाडकी सुरक्षित बहीण अशी योजना सुरू करा। बायका पोरी बाहेर येऊन ओपनली सांगतात सुरक्षित योजना काढा, आम्हाला सुरक्षा पाहिजे। सर्वात महत्त्वाचं, काल तुम्ही पूर्ण शाळेभरांच्या प्रिन्सिपलना विचारला काय अवस्था होती। सगळे पेरेंट्स आपापल्या मुलींना घ्यायला आले होते वेगवेगळ्या शाळांमध्ये, आणि प्रिन्सिपलला फोन जातात होता की आमची मुलगी जोपर्यंत आमच्या हातात येत नाही तोपर्यंत तिला शाळेच्या बाहेर सोडू नका। आता ह्याच्यातला दुसरा परिणाम काढा की नोकरी करणाऱ्या आईची काय परिस्थिती होत असेल। अरे कमीत कमी आई म्हणून तरी या महाराष्ट्राकडे बघा, ही आपली आई आहे हो। एखाद्या आईच्या भावना काय असू शकतात। 3 वर्षाच्या पोरीवरती तुम्ही नोंदवायचा, तिला 13 तास बसवून ठेवलं। ती पोटाशी होती, प्रेग्नंट आहे ती 3 महिन्याची, बसवून ठेवलं तुम्ही तिला। आणि काय कारवाई केली तर म्हणे आम्ही काढून टाकलं त्या शितोळेबाईला। अहो शितोळेबाई जर बोलायला लागली तर खूप काही उघड करेल ती। हे जे प्रकरण आहे ते महाराष्ट्राला लाजेने खाली घालावी लागणारी गोष्ट घडलेली आहे। आणि मला वाटतं की हे म्हणजे उद्याचा परवाचा जो बंद आहे तो मला वाटतं जनताच करून टाकेल। सर, हा जनतेचा बंद असेल। सर, कोर्टाने आज सुमोटो याचिकेवरती म्हणताना देखील सांगितलं की खरं तर वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहेत त्यांना प्रश्न उपस्थित केला की SIT स्थापन झाली आहे, ते SITने दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे का म्हणून, परंतु अद्याप देखील दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट जे आहे ते SIT कडनं रेकॉर्ड। त्या मुलीला पोलीस स्टेशनला बोलवण्यापेक्षा तिच्या घरी जाऊन स्टेटमेंट घेतलं तर तुम्हाला काही त्रास होणार आहे का। म्हणजे तुम्ही पोरीला पोलीस स्टेशनला बोलवता, तिला त्या जागेवर घेऊन जाता, अरे तिची मानसिक अवस्था तर बघा काय असेल। कशाचीच काही पडलेली नाही आहे, कोणाचीच काही पडलेली नाही। तिथे विद्यार्थी बसलेत पुण्यात,
त्याचीही काही पडलेली नाही. परंतु सातत्याने अशा घटना ज्या काही होतात आहेत, सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, कोर्ट ताशेरे सरकारवरती ओढतं. असं आहे, आम्ही काही करून पण निवडणुका जिंकू कशाही, ही मगरूर जी आहे ती जनता उतरून टाकेल. मोहिनी जाधवच्या बाबतीत पण तुम्ही एक ट्विट केलेलं आहे की मोहिनी जाधव ज्यावेळेस मोहिनी जाधवची कंप्लेंट झाली, माझ्यासमोर कंप्लेंट झाली. दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब काल मध्यरात्री नोंदवण्यात आला. जेव्हा पोलिसांनी हे न्यायालयाने प्रकरण हाताकडे घेतलं, तेव्हा जाऊन दुसऱ्या जी मुलगी आहे पीडित मुलगी, तेव्हा तिच्या वडिलांचा जबाब नोंदवलेला आहे. कुठेतरी आताही तपास यंत्रणा दिरंगाई करते कारवाई करण्यामध्ये. यावरून तपास यंत्रणेवरती प्रचंड दबाव आहे. शाळेवरती कारवाई करू म्हणजे कोणावर करू त्याची स्पष्टता करा. ट्रस्टीजवर कारवाई का नाही? ज्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या ट्रस्टीजवर कारवाई का नाही? काल या सगळ्या प्रकरणामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे की जी संपूर्ण शाळेची बॉडी होती तिला बरखास्त केलं आणि प्रशासक त्या शाळेवरती नेमलेलं. अहो, जी घटना घडली त्याच्याबद्दल बोलावं, नंतर काय करणार ते सांगू नका. त्या आपटेचा रोल काय होता ते सांगा ना. नंतर आम्ही हे करणार आहोत, नंतर ते आम्ही ते करणार आहोत, ते नको आहे आम्हाला. लंकेत सोन्याच्या विटा आहेत, त्या काय कामाच्या आमच्या? 3 दिवस सातत्याने संपूर्ण मराठा विद्यार्थी आंदोलन करत होते आणि विद्यार्थी आंदोलन करत होते पुण्यात, आणि आता त्यानंतर संपूर्ण जी परीक्षा आहे MPSC कडनं पुढे ढकलण्यात आली आहे. अद्याप देखील तारखा जाहीर करण्यात आलेला आहे. 3 दिवस इतका उशीर. अहो, गेले काही वर्ष MPSCनी एवढे घोटाळे करून ठेवलेत. तुम्ही लोकांच्या पोरांच्या आयुष्याशी खेळताय. खास करून ग्रामीण महाराष्ट्रातला जो शिकलेला पोरगा असतो, जो BA होतो, जो MA होतो, जो वेटरनरी डॉक्टर होतो, जो ॲग्रिकल्चरमध्ये असतो, ती सगळी पोरं हे शिक्षण एवढ्यासाठीच घेतात की आम्हाला MPSCची परीक्षा देऊन महाराष्ट्रामध्ये क्लास 1 ऑफिसर होता येईल. मंत्रालयातले अधिक पोरं ही गावची आहेत, शेतकरी कुटुंबातली आहेत, ते अधिकारी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना गावातल्या वेदना समजतात आणि म्हणून महाराष्ट्र इतका संवेदनशील म्हणून ओळखला जातो. ती संवेदनशीलताच संपून टाकतात. हे सगळे काल पुण्यात बसलेले विद्यार्थी हे पुण्यातले आहेत काय? हे एक कोण परभणीचा, कोण औरंगाबादचा, कोण नांदेडचा, कोण कुठला असे 200-300 रुपयावरती खानावळीत राहतात. धड झोपायलाही जागा नाही, फक्त अभ्यास करतात परीक्षा देण्यासाठी. हाल चालू आहेत, हाल आईवडिलांचे आणि पोरांचे. सर, गिरीश महाजन ज्यावेळेस बदलापूरला गेलेले होते त्यांनी आरोप केला की इथं जी काही घटना झाली हिंसाचाराची, त्या घटनेमध्ये बदलापूरची स्थानिक जनता नव्हती. मग तुम्ही अटक का केली बदलापूरच्या लोकांना? बदलापूरची जनता नव्हती ना, मग अटक का केली आहे? 36 जणांना अटक केली आहे, 300 जणांवर हे FIR नोंदवलेले आहेत. मग त्याचे बदलापूर नाहीत, चला मग घेऊन या बाहेरनं कोण आहेत ते. नुसतं बोलून समाजाला संभ्रमित करून ठेवायचं की नाही ते बाहेरनं आले होते, त्यांनी दगडं पण आणली होती, त्यांच्या गाडीमध्ये गोण्या भरून दगडं होती. हे बोलायला फार सोपं आहे. पकडले तर बदलापूरचीच लोक. आपण त्या संदर्भातले आता अधिकृत पुरावे समोर आलेले आहेत. जे काही 22 जणांना अटक केली आहे त्या सर्वांचे पत्ते वगैरे राहणार आहेत ते कुळगाव आणि बदलापूरच्याच आसपास. तेच सांगतो ना तुम्हाला. मग कुळगाव आणि बदलापूर काय वेगळं आहे की काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर सभेमध्ये म्हणतात की बलात्कार झाला, 2-3 महिन्यांपूर्वी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टवरती ती संपूर्ण केस नेली आणि आम्ही त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे. खरं तर समाज माध्यमातून आता प्रश्न उपस्थित केला जातो, अशा प्रकारची घटना कुठे झाली नाही? ती त्यांनीच सांगावी ना. असं आहे की ते बोललेत, त्यांनीच आता महाराष्ट्राला सांगावं फाशी कधी झाली, कुठे झाली आणि कुठल्या खटल्यात झाली. आपण कशाला त्याच्यावर आक्षेप घेऊ? मुख्यमंत्री बोललेत. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विट करतात आहेत की वनजमिनी ज्या आहेत त्या काही आमच्या इथे वनजमीन एका खाजगी मालकाने महाराष्ट्र राखीव वने म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट, संजय गांधी नॅशनल पार्कमधलं फॉरेस्ट, याचे नकाशे बदलून सगळे उद्योग करून चॅरिटी कमिशनरनी परमिशन पण दिली. त्याच्या आधी चॅरिटी कमिशनरच्या हातात असताना वनजमिनीचा 7/12 असताना नवाकाळला नोटीस पण येते.
अरे बाबा, नोटीस कशी देता तुम्ही सरकारी जमीन विकण्याची? एक व्हॅल्यूवर जातो, त्या करोडो रुपये किमतीच्या जमिनीचे 31 कोटी व्हॅल्युएशन करतो. ह्याच्या मागे आहे कोण हे शोधा. पकडा नाही बाबा, पकडा.